नमस्कार मित्रांनो, मी आकाश धडस सगळ्यांचं स्वागत करतो महासंवाद मराठीमध्ये. सध्या आपण कुकुडवाड पंचायत समिती गणामध्ये आहे आणि इथं शिवसेनेच्या सुजाता गोरड या उमेदवार आहेत. त्यांचे मिस्टर आहेत शरद गोरड. त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. गोरड सर नमस्ते. नमस्ते. काय सांगताल? आपली पत्नी शिक्षित आहे, एम एड झालेलं आहे आणि आता तुम्ही निवडणूक लढवतात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून. काय भावना आहेत किंवा कसा प्रतिसाद आहे? आता कसं आहे, ह्या पंचायत समिती मान आणि कोकोडा गणामध्ये प्रथमच पंचायत समितीला एक उच्च शिक्षित महिला, ज्या महिलेचं MA BEd शिक्षण झालेलं आहे, ती माझी पत्नी सुजाता शरद गोरड धनुष्यबाण चिन्हावरती उभी आहे. आम्हाला कसं आहे, गावगाड्यामध्ये आम्ही पहिल्यापासून काम करतो, त्यामुळं गावगाड्यामधल्या जे काही परिणाम आहेत, ज्या काय अडचणी आहेत, त्या सगळ्या आम्हाला माहीत आहेत. कारण गावोगावी तुम्ही बघता, रस्त्याचा प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न आहेत, गटाराचा प्रश्न आहेत, एवढी गंदगी या ठिकाणी आहे. जवळपास 77 वर्ष झाली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून, तरीसुद्धा आज तागायत आपला म्हणजे विकास काय झालेला नाही. आणि विकास जर करायचा असेल तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हा एक दुवा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हा दुवा सर्वसामान्य लोकांचा विकास करण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याची त्यांनी बांधणी केलेली आहे. तर त्याचा एक काम व्हावं या भावनेतून आम्ही या ठिकाणी उभा राहिलो. खरं तर आपण बाळासाहेब ठाकरे असतील, मान खटावला जे पाणी आलं, ते पाणी खरं तर 1994ला मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी निर्णय घेतलेला. आणि त्यावेळेस काय घडलेलं की बाळासाहेब ठाकरेंनी एका रात्रीत हा निर्णय घ्यायला मनोहर जोशींना सांगितलं. म्हणजे खरं तर शिवसेनेचं खूप मोठं योगदान आहे या पाणी प्रश्नावर. या संदर्भातली काय भावना की इथं अनेक जण स्वतःला जलनायक किंवा स्वतःला तेच चांगलं म्हणतात. आता कसं आहे, 1995 साली आपल्या त्यावेळेला सातारा लोकसभा मतदारसंघ होता. त्यामध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर हे आपले शिवसेनेचे खासदार होते आणि आपले खाशाबापू जगताप हेही शिवसेनेचे होते. त्यांनी शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा त्यांनी त्यावेळेला पदयात्रा काढली. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या असं लक्षात आलं की अरे, हा माझा शिवसैनिक असताना शिवसेनेच्या विरोधात बंड का करतोय, म्हणून त्यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना बोलवून घेतल्यानंतर मनोहर जोशींना सांगितलं की शिवसैनिकाचं काम म्हणजे जनतेचं काम, शिवसैनिकाचं काम या ठिकाणी अडवायचं नाही, त्यांचं काय आहे ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही सोडवायचं आहे. आणि अवघ्या एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी GR काढण्यात आला. कोयना डॅममधून जे पाणी येणार होतं, उरमोडेमधून जे पाणी येणार होतं, जे काटापूरमधून जे पाणी येणार होतं, त्या सगळ्याचा त्या ठिकाणी सर्वे केला गेला. आणि या ठिकाणी तुम्ही आता साईडला बघता, हा रस्ता हिंदूराव नाईक निंबाळकर ज्या वेळेला खासदार होते 1999 साली हा रस्ता झाला. तेव्हापासून आज तक ह्या रस्त्याला कोणी आलेलं नाही. कोणी म्हणजे आता हे दगड वगैरे टाकले ह्यांनी. म्हणजे विकास नेमका करायचा काय? बाळासाहेब ठाकरेंचं विजन होते की पूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आतापर्यंत 1995 पासून आतापर्यंत 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये त्याच्यावरती परत काय पुढं पाऊलच कुठल्या सरकारनं उचललं नाही. आता आपण ही निवडणूक लढवत आहे, तुमच्या मॅडमच्या विरोधात अजून 2 महिला आहेत. तुमच्या मॅडमलाच का निवडून दिलं पाहिजे किंवा का धनुष्यबाणालाच संधी दिली पाहिजे याबद्दलची आपली मत? पहिला विषय असा आहे की ते 2 उमेदवार आहेत. एक उमेदवार आहेत विद्याताई काटकर. त्यांचे मिस्टर मागच्या वेळेला पंचायत समितीला उपसभापती झाले होते. त्याबरोबरच आता दुसऱ्या ज्या महिला उमेदवार आहेत माधवीताई, त्यांचे सासरे या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आलेले होते. त्या दोघांनी काय विकास केला का नाही ही पंचायत समिती गणाला, पूर्ण सगळ्या कोकणवाड गणाला माहिती आहे. आणि माझी जी पत्नी आहे तिचं शिक्षण MA BEd आहे. आम्ही तळागाळातून आलोय. आता जास्त काय सांगायची गरज नाही, आम्ही शेतकरी कुटुंबातला आहे, प्रत्येकाला माहिती आहे यांचं काय चाललंय, आमचं हातावरचे पोट आहेत. तरी पण आम्हाला वाटतं पंचायत समितीचा जर विकास करायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जर राजकारणात शिक्षण झालेली लोक आली तरच काहीतरी बदल होऊ शकतो. अडाणी लोकांचं त्या ठिकाणी काम नाही. म्हणून सांगतो, त्या दोघींना तुम्ही म्हणजे त्यांच्या घरातील असतील म्हणजे त्यांचंच झालं, त्यांना तुम्ही संधी दिलेली आहे. फक्त एक वेळ या ठिकाणी शिक्षित उमेदवाराला संधी द्या. 100% पंचायत समितीचं जे काही काम असतंय ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं 100% राहील. काय सांगतात शेवटचं आव्हान काय? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे मतदारांना की 1960 पासून ज्या वेळेला महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आज तक अनेक वेळा या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, परंतु आज तक फक्त घराणेशाही प्रस्थापित आणि पैसे असणाऱ्या उमेदवारालाच त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. गोरगरीब लोक या ठिकाणी मला वाटतं कमीत कमी 200 ते 300 लोकांनी आज तक म्हणजे 1960 पासून आतापर्यंत 200 ते 300 लोकांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय. त्या लोकांच्याकडे तुम्ही कधीच लक्ष दिलं नाही. तुमच्या फक्त म्हणजे असं आहे की पैसा हा काय सगळं करत नाही. आपल्याला विकास करायचा असेल
तर त्या विकासाशी निगडीत असणारा व्यक्तीच त्या ठिकाणी व्हावं, निवडून आपण दिला पाहिजे. आणि ही सगळ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना माझं सांगणं आहे की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये येत असतात. त्यासोबत आता एकनाथ शिंदे यानंतर 700 रुपये अजून तुम्हाला वाढवून 2100 रुपये देणार आहेत. दुसरा मुद्दा, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवा हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहे. त्यानंतर आपल्या ज्या मुले आहेत, महिला आहेत, ज्यांना प्रवास करण्यासाठी अर्धा तिकीटचं जे नियोजन आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. आणि ते सगळं असताना या ठिकाणी उमेदवार सुद्धा आमचा शिक्षित आहे आणि गोरगरीब घराण्यातला आहे, सगळ्या अडी अडचणीशी निगडीत आहे. म्हणून ज्याला अडी अडचणी माहीत आहेत त्याला निवडून द्या. सगळ्या पंचायत समिती योजना काय असतील त्या सर्वसामान्यांना पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.